तर ऑपरेशन टायगर संदर्भात एक महत्त्वाची अपडेट येते। ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांनी नॉट रिचेबल असलेल्या सर्व खासदारांना पुन्हा एकदा संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्याची माहिती आहे। ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांनी आपण बैठकीला हजर राहणार असल्याचं ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांना सांगितलंय। बाकी खासदारांशी ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांचा संपर्क होऊ शकलेला नाही। सकाळी 11 वाजता व्हीप जारी केल्यानंतर बैठकीला 9 पैकी किती खासदार उपस्थित राहतात याकडे संपूर्ण देशाचं लक्ष आहे। यामध्ये ठाकरेंचे शिवसेनेकडून दावा केला जातोय। त्याशिवाय संजय दिना पाटील यांच्याकडून सुद्धा सांगण्यात आले की ते बैठकीला उपस्थित राहणार आहेत। तर ठाकरेंच्या शिवसेनेकडून या सगळ्या 9 खासदारांना संपर्क करण्याचा प्रयत्न होतोय। त्यापैकी संजय दिना पाटीलांशी संपर्क झालेला आहे। आपले प्रतिनिधी वेदांत नेव आपल्या सोबत आहेत। वेदांत, संजय दिना पाटील बैठकीला येणार असल्याचं समजतंय, मात्र बाकी 5 खासदारांची काय भूमिका आहे? ज्या प्रकारे आपण माहिती नेत्यांकडून घेतोय, काही नेत्यांना जबाबदारी दिलेली आहे की संबंधित खासदारांशी संपर्क साधावा आणि त्यांची भूमिका जाणून घ्यावी। त्यामुळे आतापर्यंत 5 खासदारांशी अजूनही संपर्क होत नाही अशी माहिती आहे। मात्र संजय दिना पाटील यांच्याशी संपर्क झालेला आहे। काल सुद्धा अरविंद सावंत हे संजय दिना पाटील यांच्याशी संवाद साधला। त्यांनी सांगितलं की आपण बैठकीला येणार आहोत आणि आज सुद्धा सांगितलं जात आहे ठाकरेंच्या शिवसेनेकडनं की संजय दिना पाटील हे बैठकीला येत आहेत। त्याशिवाय राजाभाऊ वाजे आहेत, अनिल देसाई, अरविंद सावंत असे 4 खासदार हे बैठकीला येणार असल्याचं ठाकरेंच्या शिवसेनेकडनं सांगायचं आणि इतर ज्या खासदारांसोबत सुद्धा संपर्क साधला जातोय आणि ते आमच्या सोबत आहेत असा दावा ठाकरेंच्या शिवसेनेकडनं केला जातो। त्यामुळे 11 वाजताच्या बैठकीला नेमके किती खासदार येतात त्यावरून पुढची भूमिका ठरेल। नक्कीच ओमराजे निंबाळकरांनी देखील सांगितल्याचं समजतंय की ते कदाचित या बैठकीला जाणार नाहीयेत, कारण जोपर्यंत निकाल लागत नाही पवनराजे निंबाळकर केसचा तोपर्यंत ते कुठलीही भूमिका घेणार नाहीयेत। त्यामुळे इतर खासदारांची भूमिका जाणून घेणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। वेदांत या संदर्भातले अपडेट जाणून घेत राहू। सध्या धन्यवाद या माहितीसाठी।